कॉलेजचा रस्ता सोडून जर सिद्धी साळुंके तुम्हाला बाजार तळाच्या कुठल्या कोपऱ्यावरती दिसली ना तर जास्त चकित होऊ नका गाईज, कारण मी जर अभ्यास नाही केला माझ्यावरती हीच वेळ येणार आहे. घ्या कांदा बटाटे लसूण आणि चला तुम्ही घरला. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रीगोंद्यात आलो होतो, पण आपल्याला भरपूर असे काम होते, काम करायला घरचे ऐकत नव्हते. त्याच्यामुळे या बारक्याला म्हणलं तू चल. तर बारका म्हणला की दीदी तू आयुष्यात एक दोन नाही शिकली, मला निदान ABCD तरी शिकू दे. म्हणले शिक बाबा, मी बघते तारक मेहता का उलटा चष्मा. कसे माझं वयच आहे तारक मेहता का उलटा चष्मा बघायचं. तुमच्यावानी नाही ना सुख म्हणजे नक्की काय असतं, आम्ही तसले नाही बघत, आम्ही तारक मेहता का उलटा चष्माच बघत असते. आपल्याला एका मैत्रिणीला बेलवंडी क्वार्टरला सोडवायला जायचं होतं, त्याच्यामुळे जाता जाता रस्त्यात आहे ना आपल्याला गणपती बाप्पाने आवाज दिला होता, म्हणून मी माझ्या आयुष्याची दुर्दशा सांगायला त्याला गेले होते. त्यांनी ऐकून पण घेतली. म्हणलं सोल्युशन लवकर काढा, आपल्याला लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे. रस्ता एवढा मोठा होता की मला अरिजित सिंगचे गाणे तरी लावा. मला अरिजित सिंगचे गाणे लावले नाही तर रोडच्या जागी नदी व्हायला लागेल, त्याच्यापेक्षा कॅन्सलच करून टाका. ब्रेकअप नाही झालं पॅचअप नाही झालं तरी ब्रेकअप वाली फिलिंग येते. आता यांच्या घरात आहे ना गेल्यानंतर मैत्रिणीचं माझं लहानपणापासून सुद्धा पाता जुळाना, तुझं माझं पाटाना तुझ्या विना कारमाना अशी तर आहे बरं का. आमचं युद्ध महाभारत कंटिन्यू चालतच असत्या. तिचं माझ्या घरच्यांचं ते माझ्या घरच्यांचं तिचं जमतं बरं का. पण त्यांच्या अख्ख्या घरात आहे ना एवढं बारकं पिल्लू एवढं छान आहे ना की गेल्यानंतर आहे ना ते एकदम बारकं म्हणून सिद्धी दिदी करत जवळ येत असते. त्याला मला डिकीत घालून न्यायचं होतं, पण त्याचे घरचे मला नेऊन देत नव्हते. म्हणलं आपलं एकटंच जावं. आता एकटं आल्यानंतर आमची मम्मी आज बाजारला आली नव्हती, त्याच्यामुळे बाजारचा सगळा लोड माझ्यावरती दिला. बाजार करून आपण घरी आलो.